आपल्यासोबत बोलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. सर, काय सांगाल, कुठेतरी सरकार जे आहे ते मराठीचा अपमान होण्यामागे कुठेतरी कमी पडलेलं आहे की वारंवार मराठीचा अपमान होतो आहे, मराठीबद्दल बोललं जात आहे. दुबे जे आहेत त्यांनी देखील महाराष्ट्राबद्दल वक्तव्य केलेलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र असंख्य राज्यांना पोचतो, असंख्य राज्यातील नागरिक जे आहेत ते महाराष्ट्रात येऊन कमाई करतात, मात्र एक दुबे जो आहे तो महाराष्ट्रावरती बोलतो. तुम्ही नेमकं काय सांगाल यावरती, तुमची नेमकी प्रतिक्रिया काय? साहेब, आज आपण महाराष्ट्रात राहतोय आणि सगळे म्हणजे मराठी बोलणारे सगळेजण आपण आहोत आणि सरकारमधून असं कधी म्हणजे स्वतः मुख्यमंत्री कुणी मराठी भाषेचा द्वेष करणारं कुणी नाही आहे. आता सध्याच्या ह्याच्यामध्ये कसं झालं आहे, सगळ्या निवडणुका जवळ यायला लागल्यात. त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फार महत्त्वाची निवडणूक होणार आहे आणि जी बऱ्याच गोष्टींना कलाटणी देणारी ठरणार आहे. त्यामुळे आता बाकीचे मुद्दे काय नाहीत, दुसरी म्हणजे बोलण्यासारखं काय नाही, हे नाही. त्यामुळे आता हा जो मराठीचा मुद्दा आहे हा उचलून किंवा हे करण्यात आहे. शेवटी आज मराठीला इतके वर्ष अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी होती की ती मोठमोठ्या नेत्यांची सरकार येऊन गेली. का नाही झालं? आत्ताच का झालं? म्हणजे पंतप्रधानांच्या काळात आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळातच हे का झालं? मग मराठीचा जर द्वेष असता तर हे झालंच नसतं ना. त्यामुळे हे काय, ह्याला काय फार हां ठीक आहे, कोण बाहेरच्यांनी बोललं दुबे म्हणा, हां म्हणजे ते जे कोण आपल्या राज्याबद्दल वाईट बोलतं त्यांचं म्हणजे 100% चुकीचं आहे. ते काय कुणी, आम्ही कधीच त्या गोष्टीला समर्थन कोणी करणार नाही. मग महाराष्ट्राबद्दल असू दे, मराठी माणसाबद्दल असू दे किंवा मराठी भाषेबद्दल असू दे, त्याला कोणच नाही. पण आत्ताचं जे काही हे चाललं आहे हे सगळं राजकीय ह्याच्यातनं चाललेलं आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत आणि त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिकेच्या, त्याच्या बाबतीतलं हे सगळं काहीतरी इश्यू करून लोकांमध्ये जायचं हा प्रयत्न आहे. म्हणजे मराठीच्या मुद्द्याला घेऊन कोणीतरी राजकीय पक्ष हे सगळं मुद्दाम घडून आणतात असं तुम्हाला वाटतं का? नाही, हे बघा, मुद्दाम म्हणण्यापेक्षा हे असं जे बाहेरची लोक जी काही करतात तो विषय उगाच वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न चालू आहे. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मीरा भाईंदरमध्ये देखील आता जे वातावरण आहे ते तापलेलं आहे. कुठेतरी मनसेच्या नेत्यांना आधीच नोटिसा दिल्या आहेत, आधीच ताब्यात घेतलेलं आहे. हे सरकार कुठेतरी मराठीच्याच विरोधामध्ये असं मनसे नेते म्हणतात, कारण आम्ही मराठीच्या विषयाला घेऊन आंदोलन करतोय तर आम्हाला ताब्यात घेत आहेत, आम्हाला नोटिसा पाठवत आहेत. तेव्हा आम्ही कोण आहे ते मग तुम्ही सांगा ना आम्हाला. म्हणजे आम्ही सगळे कोण आहे इथं? आम्ही जे लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार वगैरे म्हणून जे महाराष्ट्रातनं निवडून आलो वेगवेगळ्या मतदारसंघातनं, आम्ही कोण आहे? आम्ही कुठली भाषा बोलतो? आणि असं महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणूस प्रत्येकजण ठीक आहे वेगळ्या जातीचा असेल, पंथाचा असेल, हे असेल, पण शेवटी महाराष्ट्रातला प्रत्येकाची मराठीबद्दल म्हणजे श्रद्धा आहे, भाषेवर अभिमान आहे भाषेचा. त्यामुळं सरकार काहीतरी वेगळं करते महाराष्ट्रात म्हणजे मराठीचं, असं अजिबात नाही आहे. आता मी जसं म्हटलं तसं इलेक्शन यायला लागलेत. आता बाकीच्या गोष्टी बोलण्यासारख्या काही नाहीत. एक तर दुसरं म्हणजे विरोधकांचं एकजूट किती राहते हे आजच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे, कारण जी विरोधी पक्षांमधली गळती आहे ती सुरूच आहे, ती काय थांबलेली नाही. त्यामुळे मग असा काहीतरी इश्यू करून हे करण्याचं चाललं आहे. पण शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, जसं अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिला तसंच काही ठोस कायदा, ठोस काही पावलं सरकार उचलणार आहे का, की भविष्यामध्ये मराठीचा अपमान होणार नाही, मराठीच्या विरोधात कोणी बोलायला कोणी चुकीचं बोलणार नाही? 100% हे होईल. मुख्यमंत्री देवेंद्रजी त्या बाबतीमध्ये पूर्ण म्हणजे सक्षम तर आहेतच आणि अशा पद्धतीनं मराठी भाषेचा किंवा महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्रातील जे काही महापुरुष आहेत त्यांचा कुठेही अपमान होणार नाही, अशा पद्धतीनं नक्की त्यांच्या माध्यमातून निर्णय होईल. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन प्रवीणसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.